नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात नाराज पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड। तिकीट न मिळाल्याने रागाच्या भारात थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकारी नाराज। तिकीट न दिल्यामुळे महिला पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त। भाजप कार्यालयात कार्यकर्ते संतप्त। नवी मुंबई, संभाजीनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं लढणार स्वबळावर। लातूरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची युती फिसकटली। राष्ट्रवादीच्या बी टीमनं युती तोडण्यात मिठाचा खडा टाकल्यामुळे युती फिसकटल्याची भाजप नेते संभाजी निलंगेकर यांची माहिती। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला एबी फॉर्म। भाजपनं तिकीट कापल्यानं अमोल बालवडकरांचा भाजपला रामराम। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं बालवडकरांना मिळाली उमेदवारी। राज्यात कुठेही युती तुटलेली नाही। युती तुटल्याचं चित्र कुठेही नाही। कुणीही गैरसमज करून घेऊ नये। तर कार्यकर्ते नाराज झाले असतील तर समजूत काढू, उदय सामंत यांचं मोठं विधान। आणि राज ठाकरेंच्या कट्टर समर्थकाचं पक्षाविरोधात बंड। जागा वाटपाच्या वादातून मनसेत बंडखोरी। प्रभाग क्रमांक 202 मधून अजित मुनगेकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। जांभरे चावडी शाखा कसबा पेठ येथे काही शिवसैनिकांनी उमेदवारी न मिळाल्याने संताप व्यक्त केलाय। नाराज कार्यकर्त्यांनी शाखा कार्यालयातील पोस्टर काढून टाकल्याची घटना घडली आहे। प्रभागातील उमेदवार निवडीवर असमाधानी असलेले काही कार्यकर्ते हे घटनास्थळी उपस्थित होते। कार्यालयातील पोस्टर काढून टाकल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं। वरिष्ठ नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न देखील तिथे सुरू केलेत। तर तिकीट न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येते। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुधीर जाधव यांनी काल आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी हा जाहीर प्रवेश पार पडलाय। पुढची बातमी पाहूयात। मुंबईतील दादरमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे। वॉर्ड क्रमांक 192 मध्ये उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट आणि महायुतीमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। यामुळे अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला थेट निर्वाणीचा इशारा देखील दिलाय। मनसेने या वॉर्डमधून यशवंत किल्लेदार यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय समीकरणं ही वेगाने बदलली। मनसेच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाचे माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांना मध्यरात्री पक्षामध्ये प्रवेश दिला। त्यांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांना तातडीने उमेदवारीचा एबी फॉर्म देखील बहाल केलाय। तर ठाण्यामध्ये शिवसेनेत अनेक इच्छुकांची तिकीटे ही कापण्यात आली आहेत। त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून 5 टर्म नगरसेवक असलेले मधुकर पावशे यांचं तिकीट कापण्यात आलंय। ठाण्यामध्ये इच्छुक शिवसैनिकांची नाराजी दिसून आली आहे। इच्छुकांची तिकीट कापण्यात आल्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळालं। तर प्रभाग क्रमांक 3 मधून मधुकर पावशेंचं तिकीट कापण्यात आलंय। पुढची महत्त्वाची बातमी। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत। परिणामी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवत त्या संदर्भातील यादी देखील जाहीर केली आहे। मात्र ही यादी जाहीर होताच बरेच ठिकाणी मोठं नाराजी नाट्य आणि बंडखोरीला ऊत आल्याचं पाहायला मिळतंय।
अशातच नागपुरात भाजपच्या एका राजीनाम्याने खळबळ उडाली आहे। भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या पुत्राने पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। नागपुरातून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे चिरंजीव रोहित खोपडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या भाजपमधील सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे। एकीकडे भाजपने उमेदवारी देताना घराणेशाहीवर अंकुश लावत त्या उमेदवारांना उमेदवारी न देता नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। मात्र त्याचे पडसाद आता राजकीय पटलावर नाराजी नाट्याच्या रूपाने पाहायला मिळतात। बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीमधून बाहेर पडलाय। भाजपला फायदा होण्यासाठी जागा वाटपाच्या नावावर गुंतून घात केल्याचा आरोप शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंनी केलाय। त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली असं देखील पेठे म्हणाले। तर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती ही तुटलेली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून ही युती तोडली असा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। दरम्यान युती असायला हवी होती अशी आमची भूमिका होती असं देखील शिरसाट म्हणालेत। दरम्यान भाजपकडून आता कोणताही संदेश मिळालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर शिवसेना नेत्यांमुळेच युती तुटल्याचा पलटवार भाजप नेते अतुल सावेंनी केलाय। उमेदवाराला फॉर्म भरायला सांगणे आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा चालू आहेत असं दाखवणं। कालचा प्रस्ताव तर त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाही आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही। म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय। स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। तेव्हा आम्ही 37 ची यादी लेखीमध्ये त्यांना दिलेली आहे। ठरल्याप्रमाणे आता तुम्ही मला सांगा, ज्या रात्री 37 ठरली, सकाळी तुम्ही परत म्हणतात की आम्हाला तो कैलाश गायकवाडचा पण पाहिजे, आम्हाला तो 20चा पण पाहिजे। हे बरोबर नाही ना। जो आकडा ठरला त्या आकड्यावर आपण स्टिक राहायला पाहिजे। रोज एक एक वाढ तुम्ही वाढवत जाल आणि मला सांगा, राजकारणात सिटिंग नगरसेवक ज्या पक्षाचा असतो किंवा एखादा सिटिंग आमदार असला तर तो सोडणं हे एथिकली करेक्ट आहे का, एवढं सांगतो। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि ती स्थानिक नेत्यांमध्ये मुळे तुटली असा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता। त्यांचा हा आरोप भाजप नेते अतुल सावेंनी खोडून काढलाय। स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाही, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। असा जर आमच्यामध्ये अहंकार असता तर काल आम्ही 37चा त्यांना प्रस्ताव दिला नसता। त्यांनी सांगितलेले 7 वॉर्ड आम्ही वाढवून दिले। त्यांनी वैयक्तिक लोकांच्या ऍडजस्टमेंटसाठी आज युती तोडलेली आहे। घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ऍडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली। बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिसकटलेली आहे। भाजप सर्व 70 जागा या स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। शेवटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न केला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील बी टीमने युती तोडण्यासाठी मिठाचा खडा टाकल्याने युती फिसकटल्याचं सांगण्यात येत आहे। जे प्रमुख नेते होते, बाबासाहेब पाटील असतील, विक्रम काळे असतील, बनसोडे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी सकारात्मक पद्धतीने युती व्हावी। पण त्यांच्या सोबत येणाऱ्या लोकांनी ह्या युतीमध्ये, मी त्यांना म्हणतो काँग्रेसची बी टीम आहे, ज्यांनी येऊन ह्या युतीमध्ये एक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे लढतो आणि शिवसेनेला आम्ही सोबत घेतलेला आहे।
फक्त एक 2-4 जागेवर त्यांनी मैत्रीपूर्वक आपण निवडणूक लढू, पण आम्ही शिवसेना सोबत लढतोय. ची बातमी आहे मालेगावमधून. मालेगाव महापालिकेमध्ये युती तुटल्यानंतर शिवसेना भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. असं असताना देखील दोन्ही पक्ष हिंदू बहुल क्षेत्रामध्ये उमेदवार उभे करतात. शिवसेनेने 26 जागांवर उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तर आज माजी उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. तिकडे भाजपने देखील त्यांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. शिवसेना स्वबळावर एकूण 26 जागा मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढवत आहे. आणि युती का तुटली? भाजपमध्येच 2 मतप्रवाह होते. एका जो काही खरा भाजपचा कार्यकर्ता होता त्याची इच्छा होती की शिवसेनेबरोबर युती करावी, आणि एक मतप्रवाह असा होता की शिवसेनेबरोबर युती करू नये. त्यांचा तो अंतर्गत विषय होता. शिवसेना दोघं गोष्टींना तयार होती. तर परभणी शहर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युतीची बोलणी फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत बोलण्यास पक्षांकडून टाळाटाळ करण्यात येते, पण थोड्याच वेळात शिवसेना शिंदे गटाकडून तिथे पत्रकार परिषद घेऊन जी काही माहिती आहे ती सविस्तरपणे सांगण्यात येणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. प्रभाग क्रमांक 204 मधून माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांना उमेदवारी नाकारून मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या अनिल कोकिळ यांनी ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय.